नमस्कार मित्रांनो, आजकाल आपल्याकडे जनावरे गाभण घालण्याचे प्रमाण खूपच कमी होत चाललं आहे. त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो आहे. सर्वात प्रथम विटॅमिन्स मिनरल्स डेफिशियन्सी जनावरांमध्ये असते. दुसरी गोष्ट, जनावरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव असतो आहे. तर यासाठी आपण शेतकरी पण आता जागरूक झाला आहे. ते स्वतः जंताचे औषध वेळोवेळी देत आहेत आणि मिनरल मिक्सचर पण बऱ्याचदा चालू असते, तरीही जनावर गाभण घालत नाहीत. तर त्या ठिकाणी तिसरी गोष्ट असते की जनावराचा मांस व्यवस्थित नसतो आहे. तर त्यासाठी पण योग्य तो प्राथमिक उपचार होणं गरजेचं असते. बरेचसे डॉक्टर त्यासाठी पण कोर्स करतायत, उपचार करतात. जो तो ज्याच्या त्याच्या माहितीनुसार ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो ट्रीटमेंट करत असतात. शेतकरी पण ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार हे औषधोपचार करत असतात, सर्व गोष्टी करत असतात. पण तरीही जनावर गाभण राहत नाहीत. तर तिथं सर्वात महत्त्वाची एक शेवटची बाब अशी असते की जे सिमेंस्ट्रा वापरली जाते ती सिमेंस्ट्रा व्यवस्थित आहे की नाही. बाबा तिची मोटिलिटी, तिच्यात जे असणारे स्पर्म आहेत, जो वेगळ्यामध्ये असणारा स्पर्म आहे जो गाभण घालण्यासाठी शुक्राणू काम करतो, तो जिवंत आहे की एक्सपायर झालेला आहे हे कोणीच बघत नाही. आता तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघत असाल, आपण तेच सध्या मायक्रोस्कोपमध्ये चेक करत आहेत. ही सध्या जे घेतलेली आहे ते आपल्या मोगा म्हशीची सिमेंस्ट्रा आहे आणि मी स्वतः ते आता सध्या चेक करत आहे मायक्रोस्कोपच्या खाली. तर त्यानंतर तो पुढे रिझल्ट कसा दिसतोय तो तुम्ही बघणारच आहात. तर जे जनावर वारंवार उलटतात, ज्यांना विटॅमिन्स मिनरल्सच्या पावडर वगैरे दिल्या जातात किंवा बाकीच्या पण म्हणजे जंताचं औषध असू द्या किंवा बाकीचे औषध जे काय असतील, जे तुमच्या जे डॉक्टर लोक वगैरे सांगतात त्या दिलेल्या असूनही जर उलटत असतील तर तिथं एक मनामध्ये कुठंतरी खंत येते की आपण जे सिमेंस्ट्रा सोडतोय त्या सिमेंस्ट्रा खरोखरच योग्य, त्याची क्वालिटी योग्य आहे, गुणवत्ता योग्य आहे की अयोग्य आहे. ही गुणवत्ता योग्य आहे की नाही हे चेक करण्याचं काम सध्या मी करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. आता मी मायक्रोस्कोपमध्ये तो सिमेंस्ट्रामधून एक ड्रॉप टाकलेला आहे. तर एका ड्रॉपच्या मायक्रोस्कोपच्या खाली घेतल्यानंतर हजारो आपल्याला त्यात फ्रेम दिसतात. तर त्यातली एक फ्रेम कशी दिसते हे आता तुम्ही बघचाल. अशा हजारो फ्रेम असतात आणि हजारो फ्रेममध्ये कित्येक शुक्राणू असतात. त्यातील आपल्याला गाय म्हशींमध्ये फक्त एक, कदाचित 1000 जनावरांमागे एखाद्याला 2 शुक्राणूंची गरज पडते, जे 2 वासरं होतात, 2 गेडकं होतात. नाहीतर सगळ्याच आपल्याकडे एकच वासरू जन्माला येतं, गेडकं जन्माला येतं. हे जे आता तुम्ही व्हिडिओमध्ये आता जस्ट तुम्हाला दिसत असतील, जे धावणारे पळणारे जे स्पर्म आहेत ह्याची संख्या तुम्ही बघू शकता. प्रत्येक फ्रेम मी इकडून तिकडून पूर्ण साईडून बघितलेले आहे. हे जे छोटे छोटे जे पळत आहेत हा स्पर्म काउंट आहे आणि हा एवढा गतिशील आणि एवढा चांगला रिझल्ट दिसतोय आपल्याला. त्यामुळे नक्कीच ही सिमेंस्ट्रा ह्या लॉटमधील ज्या सिमेंस्ट्रा ज्या गाई म्हशींना जातील, हे आता म्हशीचे आहे, मी गाईचं पण चेक केलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ आपल्याकडे आहे. तेही आपण जर तुम्हाला पाहिजे असेल दाखवू शकतं. आणि हा आता कंटेनर, या कंटेनरमधील स्ट्रॉ आपण टाकल्या होत्या. हा कंटेनर आता आपण आपल्या गाडीला जोडत आहे. तर कधी तुमच्या गाई म्हशींना कृत्रिमोत्पन्न करायचं असेल, गाभ घालवायचे असतील, गाभ जात नसतील तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचं खात्रीशीर तुमचे जनावर गाभ घालून द्यायला आपण नक्कीच प्रयत्नशील राहू.